नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जेव्हा एखादी समस्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येते तेव्हा ती दुःख म्हणून येत नाही, ती आरसा म्हणून येते. आपण नोकरी बदलली, घर बदलले, रस्ता बदलला, तरीही तीच एक समस्या आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा का येते? दरवेळेला वाटते की आता सगळे नीट होईल, पण पुन्हा आपण तिथेच येऊन थांबतो. अशा वेळेला जर तुम्ही विचार करत असाल की स्वामी माझ्यावर रागवलेत का, माझे नशीबच खराब आहे का, तर थांबा. ती समस्या तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर काहीतरी खूप मोठे शिकवण्यासाठी वारंवार येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की एखादी समस्या जर वारंवार येत असेल तर स्वामी आपल्याला कोणता संकेत देत असतात. स्वामी भक्ताला काहीतरी शिकवण्यासाठी किंवा सावध करण्यासाठी अशी परिस्थिती येऊ देतात. वारंवार येणाऱ्या समस्येमधून स्वामी संकेत देत असतात की काहीतरी बदलण्याची गरज आहे. जर एखाद्या व्यक्तीला सतत एकाच प्रकारची अडचण येत असेल तर कदाचित त्याचे निर्णय, विचार किंवा सवयी चुकीच्या असू शकतात. स्वामी हे नेहमी परिस्थितीच्या माध्यमातून संकेत देतात. जसे की एखादा माणूस सतत चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवत असेल तर त्याला पुन्हा पुन्हा धोका मिळू शकतो. म्हणूनच स्वामी जणू सांगत असतात की जरा जागरूक हो आणि तुझ्या निर्णयांमध्ये बदल कर. जीवनात काही समस्या वारंवार येतात कारण आपण अजून त्या परिस्थितीतून धडा घेतलेला नसतो. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येतो. जर आपण त्या अनुभवातून काही शिकलो नाही तर तीच परिस्थिती पुन्हा येते. कधीकधी स्वामी भक्ताला धैर्य, संयम, नम्रता, समजूतदारपणा शिकवण्यासाठी अशा घटना घडू देतात. जेव्हा माणूस त्या अनुभवातून शिकतो तेव्हा ती समस्या आपोआप कमी होऊ लागते. काही वेळेला एखादी समस्या वारंवार येते, जीवनात अडथळे येतात कारण माणसाच्या मनामध्ये अहंकार वाढलेला असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटू लागते की मी सर्व काही करू शकतो, मला कोणाचीच गरज नाही, तेव्हा जीवन त्याला नम्र बनवण्यासाठी काही धडे देते. जेव्हा माणूस स्वतःलाच नेहमी बरोबर समजतो, इतरांचे ऐकत नाही किंवा स्वतःच्या चुका मान्य करत नाही, तेव्हा तो पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचे निर्णय घेत राहतो. त्यामुळे तीच परिस्थिती आणि तीच समस्या पुन्हा समोर येते. स्वामी अशा प्रसंगांमधून जणू एक संकेत देत असतात की अहंकार सोड आणि शांतपणे स्वतःकडे पहा. जेव्हा माणूस नम्र होतो, चुका मान्य करतो आणि वागण्यामध्ये बदल घडवतो, तेव्हा हळूहळू त्या समस्या कमी होऊ लागतात आणि जीवनामध्ये योग्य मार्ग दिसू लागतो. कधीकधी जीवनामध्ये एकच समस्या वारंवार येते कारण ती आपल्याला स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे असा संकेत देत असते. आपण नेहमी परिस्थिती किंवा इतर लोकांना दोष देतो, पण कधी शांतपणे विचार करत नाही की आपल्या विचारांमध्ये, निर्णयात किंवा सवयींमध्ये काही चूक आहे का. स्वामी अशा प्रसंगांमधून स्वतःला ओळखायला शिकवतात. जेव्हा माणूस प्रामाणिकपणे स्वतःकडे पाहतो, आपल्या चुका मान्य करतो आणि बदल घडवतो, तेव्हा परिस्थिती हळूहळू सुधारू लागते. म्हणूनच समस्या आली की निराश होण्याऐवजी आत्मपरीक्षण करणे हे स्वामींचे खरे मार्गदर्शन आहे. कधीकधी जीवनात वारंवार येणाऱ्या समस्या या कर्मफेडीचा भाग असू शकतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पूर्वी केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. ते लगेच संपत नाही, म्हणून काही काळ अडचणी, त्रास किंवा संघर्ष येत राहतो. पण स्वामींची भक्ती केल्यामुळे त्या कर्मफेडीचा त्रास कमी होतो आणि सहन करण्याची शक्ती मिळते. भक्ती माणसाला धैर्य, संयम आणि योग्य विचार देते. त्यामुळे तो कठीण काळातही तग धरून राहू शकतो. हळूहळू कर्मफेड पूर्ण होते आणि परिस्थिती बदलू लागते. म्हणूनच श्रद्धेने स्वामींचे नाव घ्यावे, त्यांची सेवा करावी आणि आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहावे. अनेकदा समस्या बाहेर नसून आपल्या स्वभावात असते. जर आपल्याला राग अनावर होत असेल तर लोक आपल्याला चिडवून आपल्याकडून चुका घडवून आणतील. जर आपल्याला घाई करण्याची सवय असेल तर प्रत्येक कामामध्ये अडथळे येतील. अशा वेळेला स्वामी आपल्याला हेच सांगत असतात की आपल्याला स्वतःला बदलण्याची गरज आहे. ती समस्या म्हणजे एक आरसा आहे. आपण जोपर्यंत स्वतःमध्ये बदल करत नाही तोपर्यंत तीच समस्या एका रूपानंतर दुसऱ्या रूपामध्ये आपल्यासमोर उभी राहणारच. जीवनात वारंवार येणाऱ्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी काय करावे? तर सर्वप्रथम निराश होऊ नये, घाबरून जाऊ नये. शांतपणे परिस्थितीकडे पाहणे खूप महत्त्वाचे असते. अनेक वेळेला घाईमध्ये घेतलेले निर्णय समस्या आणखीन वाढवतात. म्हणूनच थोडा वेळ थांबून विचार करणे आवश्यक आहे. सर्वात आधी स्वतःचे विचार, सवयी आणि निर्णय तपासून पहा. आपल्या काही चुका किंवा स्वभावदोष त्या समस्येला कारणीभूत तर नाहीत ना, हे समजून घेणे गरजेचे आहे. जेव्हा माणूस प्रामाणिकपणे स्वतःकडे पाहतो तेव्हा त्याला योग्य बदल करण्याची संधी मिळते. याचबरोबर स्वामींचे नामस्मरण, त्यांची सेवा, त्यांची भक्ती
आपल्या मनाला शक्ती देते. नामजपामुळे मन शांत होते, भीती कमी होते आणि योग्य मार्ग दिसू लागतो. श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवला की मनामध्ये धैर्य निर्माण होते. यासोबतच सकारात्मक कृती करणेही महत्त्वाचे आहे. समस्या टाळण्याऐवजी तिच्यावर योग्य उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा. संयम, श्रद्धा आणि योग्य प्रयत्न यामुळे हळूहळू परिस्थिती बदलू लागते. एखादी समस्या आली तर माझ्यासोबतच का असा प्रश्न विचारून आपली शक्ती वाया घालवू नका. त्याऐवजी स्वामी यातून मला काय शिकवत आहे असा प्रश्न विचारा. समस्येवर जास्त चर्चा करू नका. जितकी चर्चा कराल तितकी ती समस्या मोठी होत जाईल. त्यापेक्षा स्वामींच्या नावाचा जप करा. जर तुमच्या जीवनामध्ये एकच समस्या वारंवार येत असेल तर कदाचित स्वामी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा धडा शिकवत आहेत. त्यामुळे थोडा वेळ थांबा, शांतपणे विचार करा आणि स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करा. महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि त्यांची सेवा करत राहा. जेव्हा आपण धडा शिकतो तेव्हा परिस्थितीही बदलते आणि त्या क्षणी जाणवते की स्वामी नेहमी आपल्यासोबत होते आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की जीवनामध्ये एकच समस्या वारंवार येत असेल तर तो स्वामींचा कोणता संकेत असतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.